माजी आमदार अनिल गोटे यांच्या विकासाच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेतून अपूर्ण राहिलेल्या कामांना पुन्हा नव्या जोमाने नॅशनल हायवेच्या ब्रिज पासून हॉट मिक्स डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे। आज माजी आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते या विकास कामाचा शुभारंभ झाला। 25 कोटी 18 लाख मिळाले व त्यावेळी भाजप सरकारने जाणीवपूर्वक दिले नव्हते, आता मुख्यमंत्र्यांकडून मिळवले, त्यामुळे मी या सरकारचा आभारी आहे, असे अनिल गोटे यांनी निश्चित सांगितले। सदर रस्ता हा कुमार नगरच्या नॅशनल हायवे पूल पर्यंत दोन्ही बाजूंना 5.5 किलोमीटरच्या माध्यमातून येणाऱ्या काळात धुळेकरांसाठी पूर्णपणे तयार असणार आहे। आमचे सरकार होते पण 2.5 वर्षांपर्यंत त्यांनी 2.5 रुपये सुद्धा दिले नाही। तसेच धुळे शहरात येणाऱ्या काळात सफारी गार्डन व 12 माई पांझरा नदी ही 2 कामे मी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, अशी माहिती आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे। या बाजूला एक रस्ता आहे, अंबिका स्वामी वगैरे आहे, त्याच्यावरून डायरेक्ट 80 फुटापर्यंत विकास म्हणजे रस्त्याला डांबराचे रंग देणं नाही, विकास म्हणजे नवीन निर्मिती करणं आणि निर्मिती अशी ती दीर्घकाळ टिकली पाहिजे। आजचा विकास म्हणजे असं चाललेलं आहे की 15 दिवसापूर्वी काहीतरी करायचं छाछू आणि पुन्हा कधी सापडायचंच नाही। तर माझ्या डोक्यामध्ये त्या 2 गोष्टी आहेत, तुम्हाला अतिशय स्पष्ट शब्दात सांगतो। एक सफारी गार्डन काय आणि दुसरं ही पांझराची बारवाई करायची। आमचं सरकार आल्यावर हा राहिलेला निधी मिळावा यासाठी मी अजित पवारांकडे केवळ 5-6 गेलो, एकनाथ शिंदेकडे 5-6 गेलो, पण त्यांनी इकडून जे काही झाकललंय कागद याशिवाय दुसरं काही केलं नाही। शेवटी माझ्या मागण्या ज्या काय पद्धतीने मला समजा येईल त्या पद्धतीने करून 25 कोटी 18 लाख रुपये निधी आणलाय आणि शेवटच्या टप्प्याचं काम सुरू आहे। त्याचप्रमाणे आता पूल पाहिला असेल तुम्ही, काय या पुलावरून निघणारा रस्ता हा कृषी महाविद्यालयामधून आणि महापालिकेच्या खड्ड्यांमधून खताच्या तिथे कुत्रा आहे शेतकऱ्याचा त्या बायकोचा, त्या पुतळ्यापर्यंत जाईल आणि तिथून पुढे तो 80 फुटी रस्ता क्रॉस करून तो एकदम रेल्वेपर्यंत जाईल, रेल्वे स्टेशनपर्यंत। म्हणजे इकडून हनुमान टेकडीवर आपल्या नगाबालीमधून निघालेला मनुष्य हा 15 मिनिटात रेल्वे स्टेशनवर पोहोचू शकेल। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।